शेतकरी अक्षरशः हवामान खात्यावर विसंबून असतो। हवामान नेमकं कशा प्रकारे पाऊस पडेल आणि त्यानुसारच बिचारायचं अगदी आयुष्य सगळं अवलंबून असतं। त्यानुसारच त्याची पेरणी करण्याचे एकीकडे शेतकरी आपण बघतोय कर्जाने अगदी कर्ज माफी होत नाही म्हणून चिंतेत आहे, नाराज झालेला अगदी शेतकरी आत्महत्या होत आहेत। सगळा त्याचा जो व्यवसाय आहे तो सगळा या पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे आणि त्याच पाऊस नेमका कधी पडणार हे सगळं हवामान खातं वर्तवत असतं। पण हवामान खातंच व्यवस्थित हवामानाचा अंदाज देत नसल्याचा ठपका आता या थेट शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे। आतापर्यंत आपण बघता कोणी आवाज उठवला नव्हता, मात्र यंदा या वर्षी मात्र हे अनोखा आणि अजब गजब असं पार झालेलं आहे। ते म्हणजे चक्क हवामान खात्याच्या विरोधात शेतकरी पोलीस खात्यात सुद्धा गेलेला हवामान खाता अंदाज चुकवत असल्याचा ठपका या शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे। आणि याबद्दल शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबद्दल आपण नागपूरवरून प्रवीण मुधोळकर यांच्याकडून जाणून घेणारच आहोत। त्याचबरोबर प्रशांत बाग सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि त्याचबरोबर अभिजित घोरपडे सुद्धा आपल्या बरोबर आहेत। काय नेमका हवामान खात्याचा अंदाज आहे त्याबद्दल त्यांना विचारूया। अर्थातच सुरुवातीला प्रशांत बाग यांच्याकडे जाते। प्रशांत, आपण बघतो शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण सगळेजण हवामान खात्यावर अवलंबून असतात आणि त्यानुसार पेरण्या करतात, स्वतःचं कष्ट त्याप्रमाणे बियाणं खरेदी करतात, अक्षरशः महागडं बियाणं करतात आणि यंदा सुद्धा हेच बघायला मिळालं। पेरणी तर केली पण पाऊसच नाही, त्यामुळे अक्षरशः बियाणे सुकून जायची वेळ आली, दुबार पेरणीचं संकट आलं। शेतकरी नाराज आहेत, त्यांच्या नेमक्या या हवामान खात्याबद्दल काय प्रतिक्रिया उमटतायत? नक्कीच मनोश्री, हवामान खात्यावर कितपत विश्वास ठेवावा ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची। आपण थेट शेतकऱ्यांशीच बोलूया। काय सांगाल दादा, हवामान खात्याचा अंदाज, तुमची पेरणी, तुमचं पीक आणि काय परिस्थिती? दरवेळेस हवामान खात्याचा अंदाज गेल्या वर्षापासून चुकतोय आणि हे जे अधिकारी वर्ग आहे हे सर्व नवीन आहे, यांना याचा अनुभव नाही, जे यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, यांच्यावर शासनाने कारवाई केली पाहिजे आणि यांच्या या चुकीमुळे शेतकऱ्यांचा नुकसान होत आहे। बरोबर, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। काय सांगशील भाऊ, दुबार पेरणीचं संकट पाऊस आला त्यामुळे टळलं, तरी पण अंदाज दुबार पेरणीचं संकट जरी टळलेलं असलं तरी हवामान खात्याचा जो अंदाज असतो हा कायमच फोल ठरत गेलेला आहे। त्यामुळे हवामान खात्याचं नाव बदलून त्याचं एक तर ज्योतिषी खातं किंवा भविष्य खातं असं नाव ठेवण्यात यावं असं मला वाटतं। बरोबर आहे, ज्योतिष खातं ठेवावं असं काय सांगशील भाऊ? हवामान खात्याचा अंदाज आणि शेती, तुझं काय म्हणणं आहे? आज हवामान खातं गेली वर्षानुवर्ष चुकीचे अंदाज देत आहे। आमच्यावर कुठेतरी काल पाऊस पडला म्हणून दुबार पेरणीचं संकट टळलेलं आहे, मात्र हवामान खात्याने सांगितलं तर त्या 48 तासात 3 दिवस येणारे 3 दिवस जोरदार पाऊस पडेल, मात्र आज हवामान खात्याचा हा अंदाज फोल ठरल्यामुळं हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला। अजून 2 दिवस पाऊस सांगितला होता, आता तर पाऊसच नाहीये। या ठिकाणी पाऊस नाही आहे, पण हवामान खातं दरवेळेस वेगवेगळे निकष देत राहतं की आजही 3 दिवस जोरदार मुसळधार पाऊस सांगितलेला होता हवामान खात्याच्या वतीने, तरीही आजही पाऊस दिसत नाही आहे या ठिकाणी। त्यामुळे बरोबर आहे म्हणणं शेतकऱ्यांचं। आपण बघतोय मनोश्री कशा प्रकारे परिस्थिती आहे शेतकऱ्यांची की एका दिवसाच्या पावसाने दिलासा मिळाला असला तरीही पुन्हा हा अंदाज चुकलेला आहे। हवामान खातंच आजारी पडलंय, त्याच्यावरच कारवाई व्हावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे। मनोश्री, बरोबर, थेट आता हवामान खात्यावर कारवाईची मागणी आता हे शेतकरी करताना नागपूरमध्ये तर अगदी भीषण परिस्थिती आहे। नागपूरमध्ये तर दुबार पेरणीचं संकट आहे। आपण बघतो नागपूर मराठवाड्यामध्ये अशा प्रकारे हवामानाच्या लहरीवर सगळं अवलंबून असतं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेती केली जाते आणि अशाच प्रकारे जर हवामान खात्याचा अंदाजच चुकत असेल तर शेतकऱ्यांनी नेमकं कुठे जायचा हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतात। काय नेमक्या तिकडच्या समस्या आहेत जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, काय नेमकं हवामान खात्याबद्दल या शेतकऱ्यांची मतं आहेत? मनोश्री, आपण बघू शकतो विदर्भामध्ये, खास करून पूर्व विदर्भामध्ये पाऊस जो आहे तो गेल्या 3 आठवड्यापासून नाही आहे। नागपूरची परिस्थिती पाहिली, मी आता कळमेश्वर जवळच्या फॅक्टरीमध्ये आहे आणि या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून पाऊस नाही आहे। या ठिकाणी जवळपास 48 तासामध्ये पाऊस येणार सांगितलं होतं, पण अद्याप फक्त ढगच दिसत आहेत, पाऊस काही आलेला नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक या ठिकाणी उद्घाटन केलं होतं मध्यंतरी प्रयोगशाळेचं वर्धा रोडवरती, त्याचे अद्यापपर्यंत काही झालेलं नाही आहे। टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, SMS बँकेत पैसे काढले तर येतात, पण या संदर्भात कुठले SMS येत नाही। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। भाऊ, काय सांगाल तुम्ही? पाऊस किती दिवस झाले नाही हे सांगा आणि ज्या पद्धतीने अंदाज सांगितला होता अंदाजाबद्दल तुमचं काय मत आहे? जवळपास 15 ते 20 दिवस झाला पाऊस नाही आहे आणि अंदाज पावसाचा असा होता की हवामान खात्याने 95% यावर्षी पावसाचा अंदाज वर्तवला होता, पण मागील बरेचसे काही दिवसापासून पावसाचा एकही थेंब या परिसरामध्ये नाही आहे। सगळ्या नाले नदी ओसाड आहे, विहिरीलाही पाणी नाही आहे आणि शेतकरी फार चिंतित आहे
कारण शेतामध्ये जे पिकं आहे त्या पिकांना पाण्याच्याच भरोश्यावर इथे दुसरं काही साधन नसल्यामुळे हवामान खात्याचा अंदाज निश्चितच चुकला आहे. आपण बघू शकतो मनोश्री की अशा पद्धतीनं नागपूरमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र आहे केंद्र सरकारचं, पण ते सुद्धा अशाच पद्धतीनं तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आणि जवळपासच्या ठिकाणी पाऊस पडेल एवढाच अंदाज असतो आणि अंदाज हा नेहमी फेल ठरत असतो. अंदाज फेल ठरतो, त्यामुळे शेतकऱ्यांकडे सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे. नेमका कोणावर विश्वास ठेवायचा? एकीकडे सरकार कर्जमाफी देत नाही, सरकारवर विश्वास ठेवायचा की आता सुद्धा यंदा पाऊस चांगला पडेल, हवामान खात्यावर विश्वास ठेवायचा तर तो सुद्धा अंदाज चुकत असताना आपल्याला दिसतोय. पर्यावरणतज्ञ अभिजित घोरपडे सुद्धा आपल्या बरोबर आहे. अभिजितजी, आपण बघतो का नेमकं असं होतं, शेतकरी इतका अविश्वास दाखवण्याची पाळी आली आहे हवामान खात्यावर, हे अंदाज नेमके का चुकतात? खरं तर याच्यात 2-3 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आत्ताचा जो शेतकऱ्यांचा रोष आहे तो स्वाभाविक आहे. मागचं वर्ष वगळता त्याच्या आधी 2 वर्ष सलग दुष्काळाचा सामना केला आपण. त्याच्याबरोबर हमी भाव मिळत नाहीत, बाजारभाव मिळत नाहीत, त्यामुळं पैसा नाही. ह्या सगळ्यामध्ये या पार्श्वभूमीवर जर पाऊस लांबला आणि त्याच्याबद्दलचा अंदाज चुकला अशी जर भावना झाली तर निश्चितपणे तो रोष येणार. पण हे सगळं असताना म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्या भावनांबद्दल सहमत असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक तर 95% पाऊस, त्यामुळे यावर्षी छान पाऊस पडेल, सगळीकडं जूनमध्ये पाऊस सुरू होईल, सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस असेल अशी एक अपेक्षा होती. पण हा 95% पावसाचा अंदाज हा नेमका काय असतो हा समजून घेतला पाहिजे आणि वेधशाळेने, हवामान विभागाने हा स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. 95% पावसाचा अंदाज याचा अर्थ संपूर्ण भारतामध्ये जो 4 महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या मान्सूनच्या 4 महिन्यांमध्ये पाऊस पडतो त्याच्या 95% पाऊस पडेल असा तो अंदाज आहे. आता भारतामध्ये हा 4 महिन्यात 95% पाऊस पडणार, याचा अर्थ तो जूनमध्ये पडेल का, जुलैमध्ये किती पडेल, ऑगस्टमध्ये काय स्थिती असेल, सप्टेंबरमध्ये काय असेल, याच्याबद्दल कुठलंही वक्तव्य नसतं, याच्याबद्दल काहीही अंदाज दिलेला नाहीये. त्यामुळं हा अंदाज आहे 4 महिन्यांचा 95%. त्याशिवाय तो संपूर्ण भारताचा आहे. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मान्सूनचा अंदाज जेव्हा वेधशाळा देते तेव्हा त्याचा शेतकऱ्यांच्या पिकासाठी, महाराष्ट्रातल्या बुलढाण्याच्या शेतकऱ्यासाठी, साताऱ्यातल्या शेतकऱ्यासाठी, जळगावच्या शेतकऱ्यासाठी त्याचा काहीही उपयोग नसतो. कारण मला शेती करताना पेरणी कधी करायची आहे, त्याच्यानंतर पावसाची उघडीप कधी असणार आहे, त्याच्यानंतर ते काढेपर्यंत काय स्थिती असणार हे मला हवंय. हे या 4 महिन्याच्या अंदाजात नसतंच. हे आपण शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे हवामान विभागाने. हा अंदाज जो असतो हा अंदाज धोरणकर्त्यांसाठी असतो. एकूण भारतामध्ये 95% पाऊस पडल्यानंतर आपल्याकडं पाण्याची स्थिती, धरणांची स्थिती काय राहील, ओव्हरऑल भारताची इकॉनॉमी कशी राहील याच्यासाठी तो उपयोग असतो. आपल्याला शेतीसाठीचा जो अंदाज आहे तो दर 4 दिवसानंतर, जर 8 दिवसानंतर जो दिला जातो की पुढच्या आठवड्याभरात काय राहील, तो अंदाज आपल्या दृष्टीने महत्त्वाचा किंवा त्याच्यावर आपण विसंबून राहायला पाहिजे. गफलत इथं अशी होते, गल्लत इथं अशी होते की आपण 4 महिन्याचा अंदाज जर चांगला असेल तर मला पाऊस हा जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये व्यवस्थित मिळेल असं धरून बसतो, अशी अपेक्षा करतो. ती अपेक्षा करणं चुकीचं आहे. फक्त याला मी शेतकऱ्यांना किंवा प्रत्यक्ष कष्टकऱ्यांना जबाबदार धरणार नाही, तर जबाबदार धरेन हे सगळं कम्युनिकेट करणारे हवामान विभागाने स्पेसिफिकली पोहोचवलं. बरोबर आहे अभिजितजी, म्हणजे अगदी व्यवस्थित त्या स्पेसिफिकली अगदी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्या अंदाजानुसार, त्या भागानुसार व्यवस्थित अंदाज देणं गरजेचं असतं. पण नेमकं असं का होतं की मग कुठेतरी आपलं प्रशासन सुद्धा उदासीन यामध्ये दिसून येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मगाशी अंदाज वर्तवण्यात आला होता की 13 जुलै ते 18 जुलैपर्यंत एकच कॉपी पेस्ट असा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार, जो कुठेही पाऊस पडला नाही, असं नेमकं निष्काळजीपणा का हवामान विभाग करते याबद्दल सुद्धा आपण बोलूया. आपण घेऊया एक ब्रेक. हवामान खात्याचा अंदाज का चुकतो याबद्दल बोलतोय. पुन्हा एकदा पर्यावरण तज्ञ अभिजित घोरपडे यांच्याकडे जाणार आहोत. अभिजितजी, आपण सांगितलं की कुठेतरी हवामान खात्यानं सुद्धा अगदी स्पेसिफिक सांगितलं पाहिजे की नेमका कुठे पाऊस पडणार आहे आणि म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर आपण बघतोय जे अंदाज वर्तवण्यात आले आहेत, खास करून हवामान विभागाच्या महाराष्ट्र शाखेमध्ये जे अंदाज वर्तवले आहेत ते 13 ते 18 जुलैमध्ये जे आमच्या ज्या निरीक्षणात आलेलं आहे ते फक्त कॉपी पेस्ट आहे.
हा निष्काळजीपणा सुद्धा हवामान विभागाचा दिसून येतोय. अक्षरशः शेतकरी त्याच्यावर अवलंबून असतो आणि इतका बेजबाबदारपणा का हवामान विभाग करताय मग? याच्यामध्ये हवामान विभागाने भूमिका घेणं गरजेचं आहे. होतं असं की मोघम अंदाज दिला तर तो बरोबर सुद्धा आला तर फरक पडत नाही आणि चुकला तरी फरक पडत नाही. मोघम अंदाज याचा अर्थ मी असं म्हणतो की आपण जर म्हणालो की मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक पावसाच्या सरी पडतील. आता मध्य महाराष्ट्राचा अर्थ उत्तरेला तुमच्या नंदुरबार जळगावपासून धुळ्यापासून ते खाली कोल्हापूरपर्यंत हा संपूर्ण मध्य महाराष्ट्र. मग त्याच्यामध्ये नगरमध्ये पाऊस पडून गेला, सोलापूरमध्ये पाऊस पडून गेला आणि धुळ्यात पडला नाही तरी सुद्धा माझा अंदाज बरोबर आला. त्यामुळं असे अंदाज न देता स्पेसिफिकली किमान जिल्हा पातळीवर साताऱ्यामध्ये काय परिस्थिती असेल, नागपूरमध्ये काय परिस्थिती असेल अशापर्यंत जर आपण देऊ शकलो. हे अंदाज सुरुवातीला चुकणार कारण आपला मान्सूनचा पाऊस हा युरोपातल्या किंवा तत्सम हवामानाच्या प्रदेशासारखा नाही. हा गुंतागुंतीचा आहे, याच्यामध्ये अशा प्रकारचे अंदाज चुकणार. पण हे अंदाज दिले तरच त्याचा काहीतरी आपल्याला उपयोग होऊ शकतो. अदरवाईज नुसतंच मोघम अंदाज दिले तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही आणि तेच आता आपल्याला पाहायला मिळतं. मराठवाड्यामध्ये पडणार म्हणजे मराठवाडा किती, एकूण 8 जिल्ह्यामध्ये कुठं काय परिस्थिती असणार ही अभिजितजी बरोबर आहे. अभिजितजी त्यांनी स्पेसिफिक सांगणं गरजेचंच आहे. पण नुसतं कॉपी पेस्ट केलेलंच आपल्याला बघायला मिळतं. गेले 5 दिवस आपण बघतो की तेच अंदाज आहेत. म्हणजे किती हवामान विभागाचा बेजबाबदारपणा हा समोर येतोय. एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांना द्याच कुठे पर्टिक्युलर पाऊस पडणार आहे नाही पडणार आहे, पण नुसतं इतका कोणी त्यांना हवामान खात्याला आपण बघतो की त्यांना आरोपी म्हणून धरत नाही. आता पहिल्यांदाच अशा प्रकारे धरलेला आहे आणि तोच बेजबाबदारपणा तिथे दिसून येतोय की 5 दिवस फक्त कॉपी पेस्ट आपल्याला दिसून येतं आणि पाऊस सुद्धा कुठेही झाला नाही जिथे सांगण्यात आले तुरळक सरी पडणार. पण प्रशासनाने सुद्धा याकडे गंभीरपणे बघणं गरजेचं नाही. हवामान खातं झोपलंय का हा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे हवामान खातं झोपलंय का तर हवामान खातं झोपलेलं नाही. 2 गोष्टी पुन्हा आपण समजून घेऊयात. हवामान खात्याने याच्याबद्दल तत्परतेने बदल करणं आवश्यकच आहे, भूमिका घेणं आवश्यक आहे. अंदाज आपले चुकतील या भीतीपोटे अंदाज मोघम देणं हे चुकीचं हे होता कामा नये. पण तुम्हाला सांगतो जर हवामान खातं जिल्ह्यानुसार अंदाज द्यायला लागलं तर ते आत्तापेक्षा जास्त चुकणार याची तयारी आपण ठेवली पाहिजे. याचं कारण असं आहे आपला मान्सून जो आहे, मान्सूनचा पाऊस जो आहे, या मान्सूनच्या पावसाचं वैशिष्ट्यच हे आहे की तुम्हाला विशिष्ट काळाच्या आधी तुम्हाला सांगताच येत नाही की या विशिष्ट रिजनवर म्हणजे समजा जिल्हा म्हणू किंवा आपण संपूर्ण विभाग जरी म्हटलं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण इथं किती पाऊस पडेल हे आपण 8-10 दिवसाच्या आधी सांगू शकत नाहीये. ह्या आपल्या मान्सूनच्या अंदाजाची मर्यादा आहे आणि आपल्याला जो हवा असतो अंदाज तो पुढच्या आठवडाभरात, पुढच्या 10 दिवसात काय होईल हे हवं असतं. मला 4 महिन्यात काय होणार आहे याच्यावर माझ्या शेतीची काहीच काम अवलंबून नाहीयेत. 4 महिन्यामध्ये जरी सरासरी एवढा पडला आणि तो फक्त जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये पडून गेला, जून कोरडा राहिला, सप्टेंबर कोरडा राहिला तर मला त्याचा उपयोग नाही. ही आपल्या पावसाचा अंदाज देण्यामधली एक मर्यादा आहे. आपलं हवामान गुंतागुंतीचं असल्याचा किंवा थोडंसं बेभरवशी असल्याचा तो परिणाम आहे, हा आपण स्वीकारलाच पाहिजे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हवामान खात्याने स्पेसिफिक काही भूमिका घेऊन आपले अंदाज चुकू शकतात, चुकू द्यात, पण जो अंदाज देऊन मला काहीच उपयोग नाहीये तो अंदाज कशाला देता. त्याऐवजी भूमिका घेऊन अभिजितजी असं होतं की मग हवामानाचा अंदाज चुकला जर असेल हे जरी मान्य केले तरी तो का चुकला याचं स्पष्टीकरण देणं सुद्धा हवामान खात्याने तितकंच गरजेचं आहे. याबद्दल सुद्धा आपण बोलूया, पण घेऊया एक ब्रेक. हवामान खात्याचा अंदाज का चुकतो याबद्दल बोलतो आहोत. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. पुन्हा एकदा अभिजित घोरपडे यांच्याकडे जाते. अभिजितजी, आपण बघतो की या वर्षी चक्क असं झालं की शेतकऱ्यांनी थेट हवामान खात्यावर गुन्हा दाखल केलाय. हे सगळं पाहिल्यानंतर हवामान खातं जबाबदारपणे वागेल असं वाटतं किंवा सगळ्याचा ते नोंद घेतील असे आपण आशा करूया. काय नेमकं वाटतं आपल्याला? खरं तर ही पहिली घटना नाही. याच्या मागे सुद्धा साधारण 6 वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती असताना अशाच प्रकारची तक्रार दिली गेली, गुन्हा दाखल करा असं बोललं गेलं. त्याच्यानंतरही खूप चर्चा झाली. हे आगतिकतेतून होतंय. याच्यात हवामान विभागाचे अंदाज, पाऊस व्यवस्थित नाही हे आहेच आहे, पण त्याचबरोबर इतर जी परिस्थिती त्याच्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की आता याला कोणीतरी जबाबदार धरलं पाहिजे या गोष्टीसाठी कोणाला तरी, आणि ती जबाबदारी फिक्स करायला हरकत नाही. पण असा गुन्हा दाखल करणं वगैरे याच्यावरचं मला उपाय किंवा हे वाटत नाहीये, पर्याय तो वाटत नाहीये. त्याच्यासाठी
आपल्याला ही कम्युनिकेशन यंत्रणा आहे की काय आपण देऊ शकतो आणि हे देण्यातल्या काय मर्यादा आहेत. जे काय आपण देऊ शकतो ते अधिक चांगल्या प्रकारे द्यायचा प्रयत्न करूयात आणि ते प्रयत्न होत आहेत. फक्त ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा आपण समजून घेतल्या पाहिजेत. एक बाब मी आवर्जून सांगेन की जेव्हा हवामान खात्याचे अंदाज आपल्याला येत नव्हते तेव्हा सुद्धा आपल्याकडे शेती होती, चांगल्या प्रकारे केली जात होती. तेव्हा आपण धरून चालत होतो की जे काही मला कमी जास्त किंवा चढ उतार पावसातले आहेत त्याच्याशी मी कसा सामना करेन. पण मला वाटतं आता आपण हवामानाच्या अंदाजांवर जरा जास्त विसंबून राहायला लागलेलो आहोत. हवामान खात्याने प्रगती करावी, चांगले अंदाज द्यावेत हे बरोबर, पण मला जर आज तगून राहायचं असेल तर मी हवामान खात्यावर किती अवलंबून राहायचं आणि परंपरागत माझं ज्ञान याच्यावर किती अवलंबून राहायचं याचा करण्याची वेळ आली आहे. अभिजितजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आतापर्यंतचं तंत्रज्ञान सुद्धा वेगळं होतं. आता हवामान खात्याकडे आपण बघतो की आधुनिक तंत्रज्ञान आहे. निश्चित आता निसर्गाचा लहरीपणापेक्षा आधीपेक्षा सुद्धा आता खूप बदललेला आहे. पावसाळा जर आपण बघितला किंवा इतर आपण ऋतू जर बघितले तर त्यामुळे निश्चितच या शेतकऱ्यांना हवामान खात्यावर अवलंबून राहावं लागणारच की. आणि त्या हवामान खात्याने सुद्धा आधुनिक सोयी सुविधा आणलेल्या आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही तर कोणाला होणार मग? निश्चितपणे हवामान खात्याने अंदाज सुधारावेत, त्याच्यात काटेकोरपणे काळजी घ्यावी ह्याच्याबद्दल दुमत नाहीच. फक्त जे आत्ता पॅनिक होतंय, जे आत्ता त्रास होतोय, जी आत्ता परिस्थिती आहे की ज्याच्यातून आगतिकतेकडे आपण जातो आहोत, याच्यातून तातडीने आपण काहीतरी केलं पाहिजे ना. त्यामुळे दुसऱ्या बाजूला याच्यातून हवामान खात्याची जबाबदारी आपण काढून घ्यावी किंवा त्यांनी कसेही अंदाज द्यावे ही अपेक्षा नाहीच. पण मी दुसरीकडे असं म्हणतोय की आपण आत्तापर्यंतचं कमी पाऊस पडला, जास्त पडला पाऊस, तरी सुद्धा जे काय आपलं मॅनेजमेंट टेक्निक्स होते परंपरागत ते सुद्धा आपण टिकवून ठेवले पाहिजेत. ते झालं तर आपली ही जी आगतिकता आहे, आपला हा जो रोष आहे किंवा आपलं हे जे नुकसान आहे हे काही प्रमाणात कमी करणं शक्य होईल. सर्वायवलला ते आवश्यक आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की हवामान खात्याने जबाबदारी घ्यायची नाही किंवा त्यांचे अंदाज सुधारायचे नाही. त्यांनी अंदाज सुधारण्याबरोबरच हे योग्य पद्धतीने कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. हवामान विभागाचे अधिकारी आत्ता कुठं बोलायला लागलेले आहेत, त्यांनी पुढे लोकांना सांगितलं पाहिजे की हे होणार नाही, हे मर्यादा आहेत, हे आम्ही प्रयत्न करतोय. ते बोलतच नाही. त्यामुळे असे गैरसमज वाढणं, त्यामुळे त्यांना काय देऊ शकतात. बरं, शेतकऱ्यांची थेट संवाद साधणं गरजेचं आहे. आणि नेमका पाऊस कधी पडणार आणि जर पाऊस पडायचा अंदाज चुकला तर तो का अंदाज चुकला हे सविस्तर कुठेतरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तरच हवामान खात्याचा अंदाज किंवा हवामान खात्यावर विश्वासार्हता ही शेतकऱ्यांची ही अधिक वाढेल अशी आशा करूया. धन्यवाद अभिजितजी आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. त्याचबरोबर आपल्याबरोबर नाशिकवरनं काही शेतकरी होते, प्रशांत बाग आपल्याबरोबर होते, प्रवीण मुधोळकर बरोबर काही शेतकरी होते. धन्यवाद तुमचेही. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN लोकमत.